आज आहे 30 डिसेंबर 2024. दरवर्षीप्रमाणे मी 31 डिसेंबरला सोलापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशी राईड करणार आहे. दरवर्षी मी मित्रांसोबत कारमध्ये जात असतो, मनोज, विजय, राहुल यांसोबत. परंतु यावेळेस मी योगेशला म्हटलं की आपण बाईक रायडिंग करूया. तर आम्ही दोघेही उद्या सकाळी 5 वाजता म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी बरोबर 5 वाजता खराडीतून निघणार आहोत. योगेश इथेच रॅडिसन हॉटेलच्या इथे येणार आहे. आणि आता जवळपास 11:30 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि माझं आता सगळं रेडी झालेलं आहे. तर मुलं सुद्धा अजून जागी आहेत. हे बघू शकता, हेल्मेटला पण मी माउंट केलेलं आहे कॅमेरासाठी. माझी एक बॅग रेडी आहे, टँक बॅग. आणि पलीकडच्या बाजूला जे बाळा इकडे बघा माझा टॉप बॉक्स. अशा पद्धतीने आता सगळी आवरावर झालेली आहे. आता आपल्याला फक्त 4 तास झोप भेटणार आहे, कारण 4 वाजता उठून मला तयार व्हायचंय आणि सकाळी बरोबर 5 वाजता इथून निघायचे. कारण जेणेकरून आपला उद्याचा प्लॅन असा असणार आहे, सकाळी आपण 5 वाजता निघाल्यानंतर 8:30-9 वाजता आपण सोलापूरला पोहोचणार आहोत. सोलापूरमध्ये फेमस सुधाची इडली खाणार आहोत. त्याच्यानंतर अर्धा एक तास थांबून आपण सरळ गाणगापूरला निघणार आहोत. सॉरी, अक्कलकोटला जाऊन दर्शन करून स्वामींचं आपण सरळ गाणगापूरच्या दिशेने जाणार आहोत. गाणगापूरचं सुद्धा दर्शन दत्त महाराजांचं करून आपण आपला पुढचा प्रवास हा हम्पीच्या दिशेने करणार आहोत. आणि रात्रीचा मुक्काम आपला हा हम्पीला असणार आहे. तर अशी ही आपली तयारी असणार आहे. तर आता उद्या सकाळी आपण भेटूया सकाळी 5 वाजता. तोपर्यंत गुड नाईट. आज दिनांक 31 डिसेंबर 2024 सकाळच्या बरोबर 5:10 झालेले आहेत. आणि ही आपली बाईक. अशा पद्धतीने आपण ऑल सेट झालेलो आहोत. आता आपण निघणार आहोत रॅडिसन हॉटेल पासून बरोबर सोलापूरच्या दिशेने. सुधाला सगळ्यात पहिले इडली खाणार आहोत. माझी बाईक अशी पूर्ण रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. टॉप बॉक्स, थोडंफार सामान, जास्त यावेळेस लगेच घेतलेलं नाहीये मी, कारण 4 ते 5 दिवसाची आपली राईड आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो. श्रेयस आणि आदित्य पण उठलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आदित्य, श्रेयस आणि माधवी पण इथं आलेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपण निघणार आहोत. योगेश जेव्हा मला तिथे रॅडिसन हॉटेलच्या इथे भेटणार आहे तेव्हा आपण पुढचा व्हिडिओ शूट करूया. तोपर्यंत बाय बाय. आता बरोबर 6:10 झालेले आहेत आणि योगेश पण आलेला आहे. आपली बाईक आता पूर्णपणे रेडी आहे. आता आपण बरोबर रॅडिसन हॉटेलच्या इथे आहोत. आपल्याला सोलापूरला पोहोचण्यासाठी साधारणतः 3.5-4 तास लागतील. आणि ठीक आहे, आपल्याला काय, आपल्याकडे 4 ते 5 दिवस आहे, तर आपण थोडं ब्रेक घेत एन्जॉय करत निघूया. योगाच्या बाईकची चेन सुद्धा थोडी लूज आहे, तर आपण बघूया. आपल्याला जर सोलापूरमध्ये सर्व्हिस स्टेशन भेटलं तर आपण तिथे सुद्धा ते काम करणार आहोत. निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. बाय बाय. चला आता निघूया आपण. बाईक रेडी, स्टडी, गो. हा, येऊ दे की मग. योग्याची व्लॉगिंग चालू आहे आता, जरा मी पण करतो. बरं झालं आम्ही दोघांनी C30 एकत्र घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून काही अडचण आली तर मी योग्याला सांगू शकतो, बाबा हळू ये. आता माहित नाही व्हिडिओ शूटिंग कशी होतीये, पण बघूया थोडं पुढे जाऊन, नाही तर मग या माउंटला लावूया. चल रे योग्या, लवकर आला का?
हो गया। अरे बहुत ही पीछे है, तू चल जल्दी, वो डिस्कनेक्ट भी हो रहा है। गड्ढे में गिरने से तो अच्छा है ना, एक दूसरे को कनेक्ट है। योगेश फॉग लैंप लगा, वो मुझे दिखाई नहीं दे रहा, तू है क्या दूसरा कोई है? अच्छा ठीक है। मला रॉक्सनची गाणी आवडतात फार, मी ती ऐकत असतो नेहमी व्लॉग बनवताना आणि व्हिडिओ शूट चालू। मेरे खून से मैंने आसमां भर दिया, तेरा बेटा दिया मेरे सामने। योगेश तू पुढे चल, चल चल तू पुढं, लक्ष राहील माझं तुझ्यावर, चल। सावकाश। थोडस इथं ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला। हडपसरवरून लेफ्ट घेतला ना तो थोडासा चौक फक्त मांजरीचा, तिथून पुढे मग मस्त पळवता येईल। बघा लाईट कशी दिसते रे आरशामध्ये, आहे ना? हा छह 20 हो गए।
मैं तो रात को 1 बजे सोया हूँ और सुबह 3 बजे उठा हूँ, नींद ही नहीं आई। वो टेंट चल चल चल, राइट ले ले, मैं तेरे पीछे हूँ, चल। हाँ लेफ्ट। कोई बात नहीं जो कटे मेरे पर। पुढून ब्रिजवरून सरळ, ब्रिजवरून, हा ब्रिजवरून। हाँ स्ट्रेट। अभी हम लोग पहुंच चुके हैं हड़पसर। और जिनको मालूम नहीं वो इसे बोलते हैं हड़पसर। स्ट्रेट, हा स्ट्रेट, ब्रिज वरून स्ट्रेट, लेफ्ट नाही घ्यायचा ब्रिजचा, स्ट्रेट। सुबह राइड करने का एक मजा अपना अलग है। रास्ता पूरा खुला मिलता है। मालूम नहीं लोग कैसे 10-10, 11-11 बजे तक सोते हैं रोज।
राईट नको घेऊ, लेफ्ट नाही दे. तो ट्रक येतोय मोठा. लेफ्ट 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 ठेव, लेफ्ट. हा चलोय, फास्ट येतोय. हा आता टाक राईट. तर मित्रांनो, आता बरोबर सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत गुरुदत्त वडापाव सेंटरला. इथली जर खासियत तुम्ही बघितलं तर एक वड्यासोबत 2 मोठे पाव भेटतात, कारण वड्याची क्वांटिटी तेवढी मोठी आहे. आणि दरवेळेस सोलापूरला जाताना आपण या स्पॉटला थांबत असतो आणि इथे नेहमी वडापाव खात असतो. तर इथले वडा सॅम्पल म्हणा, वडापाव म्हणा, मिसळपाव म्हणा, अप्रतिम आहे. आणि या परिसराचं नाव आहे चौफुला. तर चौफुला जेव्हा 11 किलोमीटर राहिलं होतं तेव्हाच मी योगेशला म्हटलं की आपण इथे थांबून वडापाव बघूया, जर रेडी असेल तर खाऊया. तर आता मी त्यांना विचारलं, तर वडापाव बनायला साधारणतः 5 मिनिटं लागतील. आपण इथे वडापाव खाऊया. वडापाव आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की अप्रतिम आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, बघू शकता आपला वडापाव इथे आलेला आहे आणि या सुंदर वडापावची आता आपण मेजवानी करणार आहोत. मस्तपैकी कांदा तुम्ही बघू शकता, हा एवढा मोठा वडा आणि त्यासोबत हे 2 पाव असतात. इथे हात धुवायला. तर आता आपण सुरुवात करणार आहोत वडा खायला. हे माझं दरवर्षीचं ठिकाण आहे अक्कलकोट गाणगापूरला जाताना. तू पहिल्यांदा खातोय ना इथं? तर योगाची फर्स्ट टाइम आहे. आज माझे मित्र पण इथे जाणार आहेत, तर ते सुद्धा इथं थांबणार. जेवणासारखा वडा आहे एवढा मोठा. ही लाल चटणी आहे ना, लाल चटणी छान आहे. प्रत्येक हॉटेल भेटेल माहीत झालं. 20 वर्ष झालं सोलापूरला जातो. आपलं तिथं कोण नाहीये, तरी पण फॅमिली सारखे मित्र आहेत आपले तिथं. हा, अति सुंदर, मजा आली. योग्याने पहिल्यांदा इथंच वडापाव खाल्लेला आहे. आणि कसं वाटलं योग्य वडापाव? छान वाटला ना? तरी बघा त्यांनी एवढा वडा शिल्लक ठेवलेला आहे. जरा जास्त क्वांटिटी ते साईज वड्याची खूप आहे. मोठा वडा सकाळ सकाळी एवढं. हीच तर खासियत आहे गुरुदत्त वडापावची. तर मित्रांनो, आत्ताच आपण गुरुदत्तचा वडापाव खाल्लेला आहे. दरवर्षी सोलापूरला जाताना किंवा अक्कलकोटला जाताना मी इथं नेहमी वडापाव खातो आणि फार फेमस आहे गुरुदत्त. जगताप बंधू ना?
हा तर जगताप बंधूंचं हे हॉटेल आहे आणि तुम्ही पण ज्या वेळेस सोलापूर हायवेने तुम्ही जर जाणार असाल तर चौफुल्याला तुम्ही थांबून या वडापावचा आस्वाद घेऊ शकता. तर माझ्या सगळ्या डिटेल्स मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर सगळ्या डिटेल्स पाहू शकता. वडापावची टेस्ट फारच अप्रतिम आहे. या सगळेजण आपण सगळ्यांसोबत एक व्हिडिओ शूट करूया. या दादा जगताप बंधू या. तर एक यांच्यासोबत व्हिडिओ शूट करू आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. या ना या बाहेर या सगळे या. हो या जे मेन वडापाव बनवतात त्यांना सुद्धा आपण बोलवणार आहे. हो या लवकर या ना. योगेश दोन मिनिटं ये योग्य. तुमचंच नाव जगताप ना? हा लास्ट टाइम मी तुम्हाला भेटलो होतो पण तेव्हा आम्ही कार मध्ये यायचो. तुमचं नाव? अविनाश. बघा हे मेन वडापाव बनवणारे आहेत आणि यांच्या हाताला एवढी चव आहे त्याच्यामुळे मी जवळपास इथे 15 वर्ष झालं या हॉटेलला नेहमी थांबतो आणि वडापाव खाऊन मी पुढच्या प्रवासाला जात असतो. तर थँक्यू व्हेरी मच. तुमच्या वडापावची टेस्ट फार छान आहे. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नंतर नक्की बघा. मी तुम्हाला चॅनल देतो. सबस्क्राईब करा तुम्ही आणि हा व्हिडिओ पण येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला. चला थँक्यू. पाटस आलं पाटस. 1 किलोमीटर पाटस. ले राइट. वाव ये व्यू चाहिए आपने को वीडियो शूट के लिए. अभी टोल के बाद मैं वीडियो ऑफ कर दूंगा. गुरुदत्त से लेकर पाटस तक हमने पूरा वीडियो शूट किया है. बस देख. अभी मैं वीडियो थोड़ा गाड़ी साइड में लेके मैं वीडियो ऑफ कर दूंगा. टोल प्लाजा आ गया है. मजा आ गया भाई. बाइक चलाने का मजा भाई. मजा आ गया एकदम. इधर मत रुक, थोड़ा आगे लगे. मामू देखे ना, देखने दे. ले ले साइड में ले ले.
मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोट रोडला. हे बघू शकता शोरूम आयरकर बजाज. नेहमीप्रमाणे योगाच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय झालं योगा गाडीला? चेंज पॉकेट. म्हणजे तू येताना बघितलं नव्हतं, पण आदल्या रात्री काय म्हणायचं विश्ला तुला याच्यावर? नकली रायडर आहे ना. तर आता चेंज पॉकेट बदलणार आहे आपण आणि जवळपास 1.5 ते 2 तास लागणार आहेत. या शोरूमला आपण आहोत, तुम्ही बघू शकता. आता माहित नाही कधी किती 1.5 ते 2 तास म्हणले ना. 2 तास ना. तर 2 तास म्हटलेले. तोपर्यंत आपण कुठेतरी विसल्या काय चालणार आहे का? हा, सुधाची इडली खायला जायचं आपल्याला, कारण युट्यूबला तर मी टाकलेलं आहे. नाही तर तिच्या आईला पनवती लागायची. चला ठीक आहे, बाय बाय. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण पोहोचलेलो आहोत सुधाच्या इडलीच्या इथं. सकाळची नाही पण दुपारची इडली आज आपण खाणार आहोत. जवळपास 1 वाजले आणि आता आपण सुधाची इडली खाणार आहोत. विशाल आपल्याला घेऊन आलेला आहे. बोल. बाहेर पगाराला घेऊन पण किती पगार आहे सांग ना. तुला काय बायका म्हणून काय सांग किती तेजस्वी आहे की रायडर असून याला माहित नाही आपली चेंज पॉकेट खराब आहे का. सोलापूरला आल्यावर कळतं याला. आणि आता मी गाडी कसं झालं शोधून पाहिजे. हा नकली रायडर आहे. माझा भाऊ ओरिजिनल आहे, हा नकली रायडर. तर तुम्ही बघू शकता ही अशी सुधाची इडली येते मस्त पैकी. 2 वडे 2 इडली. सगळे आपले मित्र खात आहेत. सुजित पण आलेला आहे अशा पद्धतीने. याच्यात हे काही वेगळं नसते, सगळ्यांना एकच असते. आता मस्त पैकी आपण इडली खाणार आहोत. इडलीचा स्वाद घेणार आहोत. कारण ही इडली आपण तुम्ही बघितलं असेल, ज्याची मी फार प्रशंसा केलेली आहे. विचार का नाही तर परत म्हणतील सोलापूरला येऊन आम्हालाच नाही विचार. खरं सांग तुला पगार खरं इमानदार. नाही योगेश इमानदारी सांग. इमानदारी तू सांग मला तुझ्या बरोबर नाही वा. तुला माहिती का चुक्या हे मला माहिती फक्त मित्र हिरवी चटणी द्या ना. हिरवी तू काय केलं असं राजू? घे ना तू. ऐका ना, हिरवी चटणी पण घ्या. वा. कसं वाटतं जरा इडली पण खाल्ला आणि वडा पण खायला. सचिन शेठ चटणी लावा. प्लेट अजून 2 सांगू. सांबर घ्या. सांबर ब्लॉक बनवला ब्लॉक. सांबर छान कळते का तुला? मला काय शेट एक वाटी घे सांबर. सांबर घ्या. सांबर काय योगेल कसं वाटलं? अजिबात आम्हाला वाटत नाही. परत जावं. निघालो विषय पगार काय तू सगळ्या आयला पत्र तू सांगतो का? मा सांग ना 50,000.
₹1,50,000 काय ऐकतो तू ते 1,50,000 आमच्यावर खर्च होते, तुझे होते का आमच्यावर खर्च? हे बरोबर हा? सांगायला. बिर्याणी द्या ना होता बिर्याणी बनवतो त्याच्याला धावा सांगितलं पाव द्या तर ते जायला नुसतं ते 1,50,000 मध्ये 50,000 खर्च होतो पुण्याला आलं की आम्ही. तू आता कर 1,25,00,000 मध्ये 25 तर करतो. चाळीस टाका बाहेर. चहा पण इथंच प्यायचा. नाही नाही तुला खायचं जायचं सांग माहिती. मला नाही तुला ऐकते खायचंय ए भाऊ तुला खजूरचं ज्यूस हा ज्यूस ज्यूस आमच्या इकडे कहूर आहे. आहे चिकन ना तुला आवडते ज्यूस अरे यार तिकडे काय पुण्याला ती दौरण पुरायचं दौरण इकडे ज्यूसच घे चला अरे बस खाना थोडी थांब ना शब्द बोलायचं तर अशा प्रकारे सुधाची इडली आणि भरपूर पोट भरून खाल्ल्यानंतर हे आपले सगळे मित्र मेजर, राहुल, विजय, सुजित अजून कुठे गेले? योगे कुठे गेला? हा योगे येतोय. योगे बघू शकता तुम्ही येतोय. लय स्लो आहे राव यायला. चला जाऊ दे. चला एक नंबर झालेलं आहे आपलं. कपडे घेतले का तुझे हा आता मस्त पैकी योगाची बाईक बघूया झाली का नाही आणि मग तिथून पुढे आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. हीच ती सुधाची इडली. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत सुरभी ज्यूस सेंटरला. आपल्याला आपला मित्र मेजर घेऊन आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण 2 ज्यूस पिलेलो आहे. एक म्हणजे आणि ते योगेशचं स्ट्रॉबेरी आणि एक म्हणजे खजूर. खजूर ना मेजर? एक नंबर ज्यूस होता आणि मेजरच्या भाच्याच आहे. तर तुम्हाला मी आतून दाखवतो या. चला 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 बाहेर तर अशा पद्धतीने हा ज्यूस सेंटर आहे आणि यांनी इथे ज्यूस बनवलेला आणि हा मेजरचा भाचा आहे आणि यांनी खूप जास्त भारी बनवलेला. इथं आता आपण ज्यूस पिऊन निघालेलो आहोत पुढच्या दिशेने. हे बघा हा असा असतो खजूरचा ज्यूस. थँक्यू. चला ठीक आहे आपण सध्या आलेलो आहोत बाळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये. ते बघू शकता हे माझ्या मागच्या बाजूला आणि या सगळ्या त्यांच्या पाऊल खुणा या ज्या सफेद आहेत या सगळ्या त्यांच्या पाऊल खुणा आहेत. असे सुंदर भव्य मंदिर. तर मित्रांनो आपण लास्ट इयर ज्या हॉटेलला थांबलो होतो हॉटेल अनुसया दत्ता लॉज आपण तिथेच आपले सगळे मित्र पुन्हा भेटलेलो आहोत. मी आणि योगेश बाईकवर आलेले आणि बाकी हे लोक फोर्ड इको स्पोर्ट मध्ये आलेलं. तर आता आपण जाणार आहोत जेवायला आणि उद्या सकाळी आपण दत्त महाराजांचं दर्शन करणार आहोत. चला जेवायला जाऊया. चला 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 मोबाईल पाडा या जेवायला या
चला आता आपण चाललेलो आहोत मित्रांनो जेवायला. योग्या पहिल्यांदा आलेला आहे गाणगापूरला, बरोबर नाही योग्या? परंतु मी आणि माझ्या मित्रांची ही म्हणजे जवळपास मला वाटतं माझी पण ही 7वी-8वी वेळ आहे गाणगापूरला येण्याची. आणि गाणगापूरला दरवर्षी 31ला दत्त महाराजांचं दर्शन करून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. लोक 31ला दारू एन्जॉय करतात, आम्ही महाराजांचं दर्शन एन्जॉय करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो. तर नेहमी ज्या हॉटेलला आम्ही जेवायला जातो त्याच हॉटेलला जाणार आहोत. परंतु मी येताना बघितलं ते हॉटेल बंद आहे, त्यामुळे मला वाटतं दुसऱ्या हॉटेलला आपण ट्राय करणार आहोत. मित्रांनो आता रात्रीचे 9:40 झालेले आहेत आणि आपण आलेलो आहोत हॉटेल 3 स्टार मध्ये जेवायला. काय काय ऑर्डर घ्यायला आले नाही, गर्दी आहे. हॉटेलचं नाव आहे 3 स्टार, पण ऍक्च्युली इथं एक पण स्टार नाहीये. नऊ 40 झाले ना अण्णा, रात्रीचे 9:40 झालेले आहेत. तुम्ही पाहता झी मराठी. बोला काहीतरी. सध्या आपण कसं राज सिंगाने योगनंदन बोल त्याची. हॅलो गाईड, हॉटेलमध्ये जेवायला आलो, अजून जेवण आलेलं नाही. वाट बघतोय, पापड अर्धा तास लागेल. किती वेळ सांगितलं जेवणासाठी? अर्धा तास लागेल जेवणासाठी. काय सांगितलं? ऑर्डरला सांगायची ऑर्डरच नाही दिलेली, कसं काय जेवण येणार आहे? काहीच नाही सांगितलेले अण्णा ऑर्डर. नाही ना. मग पापड कशी काय आली? आलंच नाही का? एवढंच सांगितलं होतं, म्हणजे एवढंच जेवायचं निघायचं. ऑर्डर घ्यायला पाठवा ना. हे जे आपलं गेलं ना, म्हणजे हा फुटला, टेबल फुटलं. त्यांना काय करायचं? वाढतं करतो. अरे त्यांनाच जेवण द्यायला सांग, मी त्यांच्याच हातचं जेवणार. त्यांच्यासोबत राहिलं ना तो काय करत आहे. मना तो कालून वरपर्यंत बघतोय तिला पण. ऑनलाईन मागवलं एक साईज, 2 साईज मोठे आहे. मग येतंय अरे मग येतंय म्हणे नंतर कळलं त्याला गेलं ना सासऱ्याच्या तुमची बुद्धी तेवढी विकसित नाही झाली. जशी येस सर, थँक्यू एवढी झाली. साबण दिला ना, साबणातून दूर देऊ शकतो आम्ही. काय झालं? घे तू नाही यांनी घेतो अन्नाचे याने पुसलं. अरे अरे उलट्या बाजूने पुसतो ना मी. नाही राहू दे मी पुसलो. देण्याच्या उलट्या बाजूने पुसलं. दुसऱ्या कसं पाहिजे? त्याकडे बघा कसं मला बरं गरम करा अगर कसं एकदा त्याला मागाशी बघितलं का तू मला? तुझ्याकडे आलता तुला भेटायला रूम मध्ये. दादा कोणतेच दिसत होता जुन्या पिक्चर मधला.
हा दादा कोणकेच देत होता. हॉटेलचं नाव आहे हॉटेल 3 स्टार. एक पण स्टार नाही हॉटेलला. योग्य कसं होतं जेवण? त्याने तिखट खूप मिरची. विजय राजे बोला. मला फार आवडलं, फक्त फार तिखट होतं ते. थोडा तिखा दोन बॉटल घे. 30 लिटरचे एक मोठे घे दोन. खरंच जेवण फार तिखट होतं. आणि म्हणजे मोठे दोन. ॲक्च्युली मी तिखट खातो, पण मला सुद्धा फार तिखट लागलं. त्यांना सांगितलं होतं, मान्याने बहुतेक वेटरला जास्त त्रास दिला, त्याच्यामुळे त्याने ना डायरेक्ट आपल्याला जास्त तिखट बनवून दिलेलं आहे. तर असं आहे. आता आपण जेवण करून निघणार आहोत आपल्या हॉटेलवर.